आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक मनपा स्थायी समितीची बैठक, विविध विकास कामे, जाहिरात खर्च आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना मंजुरी। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापती मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे पार पडली। बैठकीत शहरातील विकास कामे, इमारतींची दुरुस्ती, रस्ते विकास, जलवाहिनी दुरुस्ती तसेच जनजागृती व जाहिरात विषयक विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली। बैठकीत आडगाव येथील भूसंपादन प्रकरणासंदर्भातील विषयाचा आढावा घेण्यात आला। जनसंपर्क विभागामार्फत व्यापारी दराने जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सुमारे 14.19 लाख रुपये, विविध जनजागृतीसाठी होर्डिंग आणि बॅनर उभारणीसाठी 10 लाख रुपये तसेच वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 25 लाख रुपये खर्चांच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली। याशिवाय पंचवटी विभागातील आडगाव परिसरातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी सुमारे 2.44 कोटी रुपयांचे काम, नवीन नाशिकमधील प्रशासकीय इमारत, फायर स्टेशन, तरण तलाव आणि कर्मचारी निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1.28 कोटी रुपयांचे काम तसेच नवीन नाशिक विभागात जलवाहिनी, क्रॉस कनेक्शन, गळती दुरुस्ती आणि वॉल्व दुरुस्तीसाठी 35.93 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। बैठकीदरम्यान विविध विषयांवर सदस्यांनी चर्चा केली। नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागांनी वेळेत कामे पूर्ण करावीत आणि नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे प्राधान्याने मार्गी लावावीत अशा सूचना सभापती मच्छिंद्र सानप यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। सन्माननीय मंत्री महोदयांना हा विषय माहितीच नाहीये, मग त्यामध्ये मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं कारणच नाही ना। चौकशी लावली ना त्याची काय विषय नेमका काय होता आणि मंत्री महोदयांचं नाव का घेण्यात एक काही राग साधती म्हणून आहे, त्याचा काही टीडीआरचा विषय आहे तो, आणि गेल्या 2 मीटिंगपासून तो विषय आपल्या मीटिंगवर होता। तर मागच्या मीटिंगला मी त्यांना सांगितलं की आपण पुढच्या मीटिंगला तो अहवाल द्या, मग त्यांनी सन्माननीय सदस्यांना तो अहवाल सादर केला। मग सदस्यांचं काही समाधान झाले नसेल त्याच्यामध्ये, मग त्यांनी संबंधित जो व्यक्ती आहे, कोण आहे, माझे नगरसेवकांचे मिस्टर आहे, ते काही मला नाही माहिती कोण आहे, मग त्यांनी त्यांचं नाव घ्यायचं ना। त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांचं नाव घ्यायचं नाही, कारण की मंत्री महोदयांचा काय संबंध आहे याच्यामध्ये। त्यांनी जो शब्द घेतला तो मंत्री महोदयांचा जो उल्लेख केला हा चुकीचा आहे, म्हणून मी त्याला विरोध केला। तुम्ही शब्द मागे घ्या म्हणून। तुम्ही जी चौकशी लावली काय लावली संदर्भाचा प्रश्न आहे, तो प्रशासकीय काळात झालेला आहे आणि आता जे अधिकारी आहेत ते त्या टायमाला नव्हते, जे आता जे अधिकारी आहेत त्या टायमाला हे कोणी अधिकारी नव्हते, मग त्यामुळे त्याचा आज तो सोयीस्कर अहवाल सन्माननीय सदस्यांना दिला आहे। आणि स्वतःकडे त्यांनी घेऊन घेतलेलं आहे। एटीएमवर जर त्यांच्या बँकेत पैसे असेल तर ते एटीएमवरून काढून घेतात आणि तहास ठेवून घेतात आणि उरलेले पैसे ते घेतात, स्वतः ठेवून घेतात। तुम्ही हेतून तरी थांबलं पाहिजे, कारण गोरगरिबांचे कष्ट आपण घेतो त्यांची पुढे आपल्या सगळ्यांना हाय नको लावायला। आणि मला वाटतं त्यांच्या घरात संसार, लहान मुलं बाळा असतात आणि 10,000 काय भागतं आणि ठेकेदारांना असं करत असं ते चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे, म्हणूनच आपण त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि न्याय देण्याचं काम मला वाटतं सभापती साहेब त्यांच्या माध्यमातून करतीलच, परंतु अधिकाऱ्यांनी पण याच्यात सहकार्य केलं पाहिजे। कारण की हे काही आम्ही आमच्या घरचं पण असं सांगत नाही, हे कुठेतरी नाशिकचे भूमिपुत्र राहायचे आणि ठेकेदार बाहेरचे, मग ठेकेदारांचं का बोल करायचं। आज बेरोजगार जे युवक बाहेर बसलेले त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं करतो, त्यासाठी सभापती साहेब चांगला निर्णय घेतील आणि तो घ्यावा आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। इमर्जन्सी मध्ये आपल्याकडे एकही इमर्जन्सी काही झालं तर आपल्याकडे एकही यंत्रराशी नाहीये बांधकामकडनं की जी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये काम करू शकतो। प्रश्न मांडणे याची जबाबदारी पाहिजे। त्यांचे नाव द्या, नंबर त्या करायचे नाहीये। निवृत्तीनाथाची त्या दिवशी पालखी होती आपल्याकडे शिवाजीमध्ये मुक्कामी, तर मी त्या ड्रायव्हरला विचारलं आपल्याकडे किती टँकर आहे, तो मी एकटाच आहे, पूर्ण आडगाव पर्यंत एकटाच राहतो, पुढे गेले टँकर।
संबंधित जे व्यक्तींकडून सगळं सगळी माहिती घ्या ती आणि त्याच्यावर कारवाई करा. कशाला फुकटच्या लोकांच्या घटक घालता, इथं पाणी नाही लोकांना प्यायला. करतो सर संबंधित जेवणाचा प्रश्न येतो. विचारून मला माहिती घ्यायला लागेल. दरवेळेस जर का तुमच्या वेळेस विचार असेल दरवेळेस चालली भाऊ आडे सरांना बोलवा सभागृहात. अरे सगळे कुठे येते बोलवा त्यांना बरं. त्यांना त्यांना इकडे बोलवा. नाशिकमध्ये आणि सातूरवाडी दोघं एक्झिक्युटिव्ह बोलवतो मी. नागरिक आपल्या कष्टाचा पैसा करून घेतोय आणि मुलांना त्याचा टँकर नाही मिळाला तर तुमच्यावर कारवाई करू. तुम्ही एवढे 27 टँकर सांगताय, 7 टँकर दिसून राहिले शहरामध्ये तुमचे. भाऊ, माझ्या प्रमाणामध्ये एक दिवस टँकर येत नाही, त्यांना 10 वेळेस फोन करावा लागणार. सदस्य सन्माननीय अधिकारी सन्माननीय पत्रकार वर्ग, खरं तर बाळाचा हा विषय अतिशय मोठा आहे, परंतु काय झालं मला माहिती नाही. अचानक हा विषय आपल्या महापालिकेतून सगळ्यातून तो विषय जरा दाबला गेला, हा असं आपल्याला निदर्शनात आला आहे. आता हा एवढा मोठा विषय आहे, आपल्या रामायणच्या शेजारी महापौरांचं बंगला आहे, महापौरांच्या बंगल्याच्या शेजारची बिल्डिंग, तिथं आपले अधिकारी वर्ग आणि हा शेखर परदेशी, आपलं काय नाव श्रीकांत परदेशी, हा अटक झालेला चोर यांनी जो घोळ केलेला आहे आणि आता याच्यातून म्हाडाचे जवळजवळ 134 प्लॅट तिथून त्यांनी मुक्त केलेले आहे. त्याच्यात ती जागा तुम्ही बघितली असेल, खरेदी करायच्या वेळेस 4000 चौरस मीटर होती, परंतु कुठेतरी पोळवाट घ्यायची, कुठेतरी गोरगरिबांचे घर चोरायचे, बिल्डरांचे अधिकाऱ्यांचे घर भरायचे, हा असा प्रकार इथं उघडण्यात आलेला आहे. वाचवण्यासाठी 3943 चौरस मीटर यांनी परमिशन दिली. तुम्ही याच्या डेलरचा नकाशा जरी काढला, सचिन जाधव साहेबांना मी पत्र देऊन 2 दिवस झाले त्याचा फॉलोअप घेतोय, परंतु ते सुद्धा पळवाट ह्याच्यात काढत आहे. सचिन जाधव साहेब, तुम्ही त्या दिवशीच मला उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु तुम्ही त्याच्यात हलगर्जीपणा केलेला आहे. आपण किती लोकांचे गोरगरिबांचे घर खाणार आहात. आता पावसाळा झाला, गोरगरिबांचे घर गेले, रस्त्यावर आले आणि आपण त्यांचे मलाई खाऊन आपले स्वतःचे घर दार भरतो. हे पाप पुढे फेडणार तुम्ही सगळे. खरं तर सभापती महोदय, तुम्ही याची चौकशी त्वरित तिथं समिती गठीत करत असाल तर ठीक आहे, नाही तर मी आंदोलनाला बसणार आहे. याची चौकशी समिती करा. त्याचबरोबर सेंट्रल पार्कचा विषय आहे, त्याचंही असं आहे. समजा मला जाधव साहेबांकडे एक उदाहरण पाहिजे आहे, दोन्ही एकच विषय आहे, पत्रकाचा विषय आहे. समजा माझी जागा आहे, माझी जागा मी यांना विकली, पहिले माझ्या जागेवर मी परमिशन घेतली आहे, माझ्या जागेवर तुम्ही यांना परमिशन देऊ शकताय, नियमानुसार परमिशन देऊ शकताय, देऊ शकतो. मला सर्वोत्तम उत्तर साने साहेबांनी टॅक्स घेतलेले असतील, रजिस्टर खरेदी करताना किंवा जलमुक्त्या त्याला देत आहे, नाही तर मालक सगळी जो होतं त्याचं नाव नाही परवानगी देतात. अशी परमिशन आपला काही 2 मिनिटं येणे परवानगी कधी दिली होती त्याला तुम्ही? प्रकरण माझ्या समोर ही पूर्ण सविस्तर नंतर माहिती देतो. आपल्या नियमानुसार आम्ही आजचं एक पत्र पण आणलेलं आहे. 10 वर्ष तुम्ही ती जागा विकली, त्या जागेवर तुम्ही तीच परमिशन देऊन ह्याला कंटिन्यू केलं, ती आपली किती वर्ष परमिशन गायब झाली जाते? परवानगी आपली 4 वर्ष गायब असते. ही 10 वर्षांनी परमिशन तुम्ही त्याच ह्याच्यावर त्याचा प्लॅन सँक्शन केलेला आहे. पण त्यानंतर जर त्याचं काम सुरू असेल तर ती काम चालू नव्हतं, पहिले मंगल कार्यालय होतं. आता 664 फ्लॅट तिथं रेडी आहे. आता 664 फ्लॅट तिथं रेडी आहे. प्रश्न लक्षात आला नाही की ओनरशिप बद्दल बोलताय की ओनरशिप बदललाय. जागा पहिली माझी होती, मी मंगल कार्यालय चालवत होतो. मी पहिले परमिशन साठी येणे पण प्लॉट केला नव्हता. तिथं तुम्ही ती नकली परमिशन त्यांनी लावून ती पण परमिशन माझ्याकडे आहे. ती चौकशी समिती तुमच्या समोर सादर करणार आहे. मी ती जागा विकली, जागा घेतली बाळासाहेब निगळांनी.
तुम्ही माझ्या ज्या खोट्या परमिशनवर त्यांचा लेआउट सँक्शन केला, बिल्डिंग प्लॅन सँक्शन केलं, त्यांना परमिशनही दिलं, ते असं करू शकताय का तुम्ही माझ्या याच्यावर? 7-12 सदरी ज्यांचं नाव असेल त्यांच्या संमतीने आपल्याला परवानगी रिवाइज करता येते. अहो रिवाइजला 4 वर्षाचं तुम्ही नियम मला सांगितलं ना. करता येते तर काम सुरू झालेलं असेल तर त्याला काम नाही, मंगल कार्यालयच होतं. त्यांनी मंगल कार्यालय म्हणूनच अधिकार आहे, त्याला मल्टिपल टाइम्स रिवाइज करायचा अधिकार आहे. सभापती महोदय याच्यात तुम्ही पुरेशी गोळा होत नाही, त्याच्यामुळे आता ते एक मीटिंग लेट झाली, पण याच्यामुळे ह्याच्या पुढे असं काही होत नाही. शहरातली पाण्याचा विषय करतात अनेकदा चर्चा करतोय. आम्ही सोमवारी गंगापूर धरणावर व्हिजिट ठेवलेली आहे सन्मान्य सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांसोबत. काय प्रॉब्लेम आहे नेमका? आपल्याकडे पाणी तर भरपूर आहे, पण मग लोकांना पाणी का मिळत नाही? तर आपल्याकडे 30 ते 35% लिकेज आहे. आपण जर त्या लिकेजवर जर एकदम ग्राउंड लेवलला काम केलं तर आपल्याला पाणी मिळेल. खड्ड्याबाबत देखील प्रश्न येतो. 2 दिवसात आपण ते आपले टेंडर ओपन होणार आहे, वर्क ऑर्डर देणार आहे 2 दिवसात, आणि त्यापुढे येणाऱ्या 4-5 दिवसात आपण सर्व शहर खड्डेमुक्त करू. महत्वाचा प्रश्न एमएजएलचा घेताना काय एमएजएल कारवाई करणार आहात? आपण नक्कीच कारवाई करणार आहे त्यांच्यावर. या बैठकीमध्ये एक विषय राऊत साहेबांनी आता जे डिस्क्रिप्शन आपल्याला सांगितलेलं आहे भूसंपादन प्रक्रियेचं, ऍक्च्युली 2009 मध्ये आपण त्यांना किती कोटी रुपये दिले? भूसंपादन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. ही जागा मुळात शासनाची आहे, बरोबर? मग त्याचंच परत भूसंपादन आपण का करतो आहोत असा माझा प्रश्न आहे. या भूसंपादनावर नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत सभापती साहेब, तर त्या हरकती प्रशासनाने जाहीर कराव्यात. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, तो आपण ताब्यात का घेतला नाही? ती जागा आपण परत ताब्यामध्ये का घेतली नाही? हा तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नांचं शंकांचं निरसन होईपर्यंत सभापती साहेब हे भूसंपादन आपण तुर्तास हा विषय तहकूब ठेवा. तहकूब प्रस्तावावर आता मग हा विषय कसा ठेवला? मग ह्या शंकांचं निरसन व्हायला पाहिजे. आमच्याकडे 18 कोटी आपण त्यांना का दाखवायचे? मुळात आपल्याकडे छोट्या छोट्या निधी नाहीये. 20 कोटी ऑलरेडी आला केलेले आहेत. हा विषय आपण स्थगित करतो. स्वतंत्र बैठक लावतो, त्या बैठकीत स्वतंत्र अहवाल सादर करावा. धन्यवाद. नगरपालिका मदतीची संवडणूक 759/2 अधिक 759/3 अधिक 759/1/4 नाशिक शहर येथे नाशिक मनपाने लँड (लिपी सीडी) 731 दिनांक 5 नावाने परवानगी आणि कमिटमेंट सर्टिफिकेट रेरा रजिस्ट्रेशन नंबर P51600023/717 देण्यात आलेले असून सदर प्रकल्प 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये 13100 चौरस मीटर वर बांधकाम परवानगी देण्यात आलेली असूनही माडा तरतूद नियम 2013 मध्ये नमूद असूनही 20% गोरगरिबांना घरे सोडलेले दिसून येत नाही. सदर जागेमध्ये 2003 साली मंगल कार्यालय बांधकाम करण्यासाठी 16,000 चौरस मीटर इतक्या क्षेत्रावर मूळ मालकांनी म्हणजे केटवानी यांनी बांधकाम परवानगी घेतली होती. त्या 30 मीटर देखील रोडसाठी नाशिक महानगरपालिकेला काही क्षेत्र हँडओव्हर केले होते, परंतु 2019च्या याच्यामध्ये एक मोठी तफावत आढळली आहे. काही सदस्यांनी याचे पत्र दिलेले आहे, तर याची एक सखोल चौकशी झाली पाहिजे या विषयाची. आणि ही चौकशीचे आदेश मी आपले अतिरिक्त आयुक्त रंजन साहेब, मुख्य लेखा अधिकारी आणि लेखा परीक्षक यांची एक समिती आपण इथे नेमतोय आणि याची सखोल चौकशी या जाहिरात डिपार्टमेंटची झाली पाहिजे. हा विषय आपण स्थगित करतो. हा मध्ये 3 विषय नाही. विषय क्रमांक 214 महिने ऐकतो गावात विषय क्रमांक 215 हा
तिथे